चारही भावांमध्ये युधिष्ठिराने नकुललाच का जिवंत केलं? महाभारतातील प्रत्येक प्रसंग हा केवळ युद्ध, शौर्य किंवा सोडापुरता मर्यादित नाही. त्यात धर्म, तत्वज्ञान आणि जीवनाचे महान धडे दडलेले आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत एक असा प्रसंग जो फक्त पांडवांचे जीवन वाचवणारा ठरला नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी जीवनाचा मार्गदर्शक ठरला. ही आहे कथा यक्ष प्रश्नांची. महाभारत युद्धाच्या आधी पांडव वनवासात होते. वनवास म्हणजे केवळ जंगलातील वास्तव्य नव्हे, तर दुःख, संघर्ष आणि सततच्या परीक्षांचा काळ होता. एका दिवशी पांडवांना एका ब्राह्मणाच्या यज्ञोपयोगी अरुण पक्षी गमावल्याची तक्रार मिळाली. तो पक्षी एखाद्या राक्षसाने नेला होता. ब्राह्मणाने पांडवांकडे मदत मागितली. धर्माचे पालन करणारे पांडव लगेच जंगलभर शोध घेत निघाले. पक्षाचा शोध घेताना ते खूप दूर आले. तहानेने व्याकुळ झाले. उन्हाच्या तडाख्यात त्यांचे घसे कोरडे पडले होते. तेव्हाच नकुलला एक सुंदर सरोवर दिसले. पाणी अगदी पारदर्शक आणि शांत होते. नकुलने उत्साहाने सरोवराकडे धाव घेतली. नकुल जेव्हा सरोवरात पाणी प्यायला गेला तेव्हा अचानक एक गूढ आवाज आला. थांब नकुल, हे पाणी तुझे नाही. या सरोवराचा रक्षक मी आहे, यक्ष. तू माझ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय हे पाणी पिऊ शकणार नाहीस. जर तू आज्ञा मोडलीस तर मृत्यू तुला लगेच घेऊन जाईल. तहानलेला नकुल हा इशारा न ऐकता पाणी प्यायला झुकला. क्षणातच तो सरोवराच्या काठावर बेशुद्ध पडला, मृत. बराच वेळ उलटल्यावर सहदेव नकुलच्या शोधात गेला. त्यालाही ते सरोवर दिसले. तो पाणी प्यायला झुकला तेव्हा तोच आवाज पुन्हा घुमला. थांब सहदेव, प्रश्नांची उत्तरे न देता पाणी प्यायलेस तर मृत्यू तुला घ्यायला तयार आहे. सहदेव यानेही इशारा दुर्लक्षित केला. तो पाणी प्यायच्या आधीच मृत झाला. यानंतर भीम आला. भीम तर शक्तीचा सागर होता. त्याला वाटलं मी कोणाचंही ऐकणार नाही, मी भीम आहे, कोण मला थांबवणार. पण जसेच त्याने पाणी प्यायले तोही बेशुद्ध पडला. अर्जुन आला. त्याने धनुष्य उचलून आवाज देणाऱ्याला आव्हान दिलं, कोण आहेस तू, बाहेर ये. पण यक्ष अदृश्य होता. अर्जुनाने इशारा दुर्लक्षित केला. पाणी प्यायले आणि तोही मृत पडला. आता सरोवराच्या काठावर चारही पांडव मृत्यूसमान अवस्थेत पडले होते. शेवटी युधिष्ठिर आला. त्याने जेव्हा आपले बंधू मृत पाहिले तेव्हा त्याचे हृदय तुटले. पण त्याला आठवला धर्म. तो शांतपणे बसला आणि म्हणाला, हे अदृश्य देवता, नक्की तू कोण आहेस? जर माझ्या बंधूंचा जीव घ्यायचा असेल तर मी प्रश्नांची उत्तरे देतो. विचार तुझे प्रश्न. यक्ष आनंदला. त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली. ते प्रश्न इतके गहन आणि ज्ञानपूर्ण होते की आजही ते जीवनाचे मार्गदर्शन करतात. प्रश्न 1. आकाशापेक्षा वेगवान काय आहे? युधिष्ठिर म्हणाला, मन हे आकाशापेक्षा वेगवान आहे. प्रश्न 2. पृथ्वीपेक्षा मोठं काय आहे? युधिष्ठिर म्हणाला, आई ही पृथ्वीपेक्षा मोठी आहे. प्रश्न 3. जीवनात सर्वात मौल्यवान काय आहे? युधिष्ठिर म्हणाला, संतोष हेच सर्वात मौल्यवान आहे. प्रश्न 4. संपूर्ण जगावर अधिराज्य करणारे कोण? युधिष्ठिर म्हणाला, धर्माचं पालन करणारा मनुष्यच खरा अधिपती ठरतो. यक्षाचे प्रश्न एकामागून एक सुरू झाले. काय आहे जगातील सर्वात मोठं आश्चर्य? युधिष्ठिर शांतपणे उत्तरला, दररोज आपण मृत्यू पाहतो, पण तरीही आपण अमर असल्यासारखे जगतो, हेच सर्वात मोठं आश्चर्य आहे. काय आहे मनुष्याचा खरा मित्र? युधिष्ठिर, धर्म आणि सदाचार. कोणता मार्ग नेहमी योग्य ठरतो? युधिष्ठिर, महान पुरुषांनी चाललेला धर्ममार्ग. यक्षाला युधिष्ठिराच्या प्रत्येक उत्तरातून त्याची शहाणपण, संयम आणि धर्मनिष्ठा दिसत होती. त्याने अखेरचा प्रश्न विचारला, तुझ्या चारही बंधूंमध्ये कोणाला पुन्हा जिवंत करशील? निवड विचारपूर्वक कर. युधिष्ठिराला प्रचंड धक्का बसला. चारही बंधू भीम, अर्जुन, नकुल, सहदेव निर्जीव पडलेले. श्वासही नव्हता, हालचालही नव्हती. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. मनात शोकाचा समुद्र उसळला. आता मी एकटाच उरलो का? त्याने स्वतःला प्रश्न विचारला. यक्ष समोर उभा होता, गंभीर मुद्रेने. युधिष्ठिर, तो म्हणाला, तुला एका भावाला जीवदानाची संधी आहे. ठरव, कोणाला जिवंत करशील? क्षणभर युधिष्ठिर गोंधळला. भीम, तो महाबली. त्याच्या सामर्थ्यामुळे पांडव सैन्य अदम्य होतं. अर्जुन, तो पराक्रमी. त्याच्या धनुष्याच्या बाणांनी शत्रूला हरवणं शक्य होतं. त्यांच्याशिवाय युद्ध कसं जिंकता येईल?
पण युधिष्ठिराचं मन केवळ रणनीतीने चालणारं नव्हतं. त्याच्या हृदयात धर्माची आवाज नेहमी स्पष्ट ऐकू येत असे. त्याने डोळे मिटले आणि स्वतःशीच संवाद सुरू केला. कुंती माझी माता आहे. तिच्या पोटी मी, भीम आणि अर्जुन जन्मलो. माद्री माझी सावत्र माता आहे. तिच्या पोटी नकुल आणि सहदेव जन्मले. जर मी आज भीम व अर्जुनला वाचवलं तर कुंतीला 3 पुत्र राहतील, पण माद्री पूर्णपणे वंचित होईल. धर्म सांगतो, न्याय नेहमी दोन्ही बाजूंना समान असावा. एका आईला 3 पुत्र आणि दुसरीला एकही नाही, हे अन्याय आहे. म्हणून मी नकुलला जिवंत करतो. युधिष्ठिराचे शब्द आकाशात दुमदुमले. त्याचा आवाज शांत पण ठाम होता. यक्ष चकित झाला. का? भीम व अर्जुन अधिक बलाढ्य आहेत. त्यांच्याशिवाय युद्ध कसं जिंकशील? युधिष्ठिर शांतपणे म्हणाला, मी कुंतीपुत्र आहे. कुंतीच्या पोटी 3 पुत्र आहेत. मी, भीम, अर्जुन. माझ्या सावत्र आई माद्रीच्या पोटी 2 पुत्र आहेत, नकुल आणि सहदेव. जर मी नकुलला वाचवतो तर दोन्ही माता समतेने आपल्या एका मुलासह राहतील. हीच न्यायाची कसोटी आहे. धर्म मला सांगतो, न्याय नेहमी दोन्हीकडे समान असावा. हे उत्तर ऐकून यक्ष हसला. क्षणात त्याचे रूप बदलले. तो साधा यक्ष नव्हता. तो स्वयं यमधर्मराज, मृत्यूचा अधिपती आणि युधिष्ठिराचा दैवी पिता होता. तो म्हणाला, वत्सा, तू खरंच धर्मपुत्र आहेस. तुझ्या उत्तरांनी तू सिद्ध केलं की तुझ्यात संयम, न्याय आणि धर्म यांचा मिलाप आहे. मी तुझ्या सर्व बंधूंना पुन्हा जीवदान देतो. क्षणात नकुल, सहदेव, भीम आणि अर्जुन जिवंत झाले. हा प्रसंग केवळ एका यक्ष युधिष्ठिर संवादापुरता मर्यादित नाही. ही कथा शिकवते की संयमाचं मूल्य सर्वात मोठं आहे. धर्म आणि न्यायाची साथ दिली तर कोणताही मृत्यू आपल्याला हरवू शकत नाही. सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे मृत्यू ठाऊक असूनही अमर असल्यासारखं जगणं. युधिष्ठिराच्या उत्तरांनी केवळ त्याच्या बंधूंचं प्राण वाचलं नाही, तर मानवजातीसाठी जीवनाचे धडे दिले. विदुर नीती. 5000 वर्षांपूर्वी सांगितलेले गुपित आजही खरं ठरतं. महाभारत हा केवळ युद्धाचा इतिहास नाही, तो आहे ज्ञानाचा महासागर, जीवनाचे तत्वज्ञान आणि मानवी वर्तनाचा आरसा. महाभारतातील प्रत्येक पात्र आपल्याला एक नवा धडा देऊन जातं. पण या सर्वांमध्ये एक असं पात्र आहे जे ना योद्धा होतं ना राजा, तरीही त्याचं ज्ञान इतकं गहन होतं की आज हजारो वर्षांनंतरही त्याचे विचार आपल्याला मार्गदर्शक ठरतात. ही आहे कथा विदुर नीतीची. विदुरांचे अमर उपदेश जे आजही आपल्या आयुष्यात तितकीच लागू पडतात जितके त्या काळात होते. विदुरांचा जन्म एक अत्यंत रोचक कथा सांगतो. महाराज विचित्रवीर्यांचे निधन झाल्यावर हस्तिनापूर राज्य वारसाशिवाय राहिले. त्यावेळी सत्यवतीने ऋषी व्यासांना नियमाने संतती उत्पन्न करण्यासाठी आमंत्रित केले. व्यासांनी राणी अंबिका व अंबालिकेशी नियम केला आणि त्यातून धृतराष्ट्र व पांडू जन्मले. परंतु सत्यवतीच्या दासीनेही व्यासांना भेट दिली. त्या मिलनातून जन्म झाला विदुरांचा. ते दासीपुत्र होते, त्यामुळे राजगादीवर हक्क नव्हता. पण त्यांच्या अंगी असलेलं प्रज्ञा, प्रामाणिकपणा आणि न्यायबुद्धी इतकी विलक्षण होती की हस्तिनापूर दरबारात त्यांना विशेष स्थान मिळालं. विदुर होते सत्याचे प्रतीक, न्यायाचे आधारस्तंभ आणि बुद्धीचे भांडार. महाभारतात त्यांना नेहमीच एक सल्लागार, मार्गदर्शक आणि धर्माचा आवाज मानलं गेलं. कौरव पांडव वाद दिवसेंदिवस तीव्र होत चालला होता. दुर्योधनाच्या अन्यायामुळे हस्तिनापूरच्या प्रत्येक सभेत कटकारस्थालाचा वास येत होता. धृतराष्ट्र अंध असूनही राजा होता, पण तो आपल्या मुलावर, दुर्योधनावर आंधळ प्रेम करत होता. त्याच्या डोळ्यांसमोर अन्याय घडत असतानाही तो शांत बसत होता. तेव्हा विदुर वारंवार त्याला चेतावणी देत. ते म्हणायचे, राजा, तुझ्या पुत्रांच्या अहंकारामुळे राज्याचा नाश होईल. धर्माकडे परत ये, न्यायाचा मार्ग स्वीकार. धृतराष्ट्र कधी त्यांच्या सल्ल्याला मान देई तर कधी दुर्योधनाच्या मोहात पडून दुर्लक्ष करी. याच काळात विदुराने राजाला उपदेश केले, ज्यांना विदुर नीती म्हणून ओळखले जाते. हे उपदेश म्हणजे जीवनाचे तत्वज्ञान, राज्यकारभाराचे एक मार्गदर्शन आणि नैतिक मूल्यांचं सार होतं. आता चला पाहूया विदुर नीतीतील ते अमर विचार, जे प्रत्येकासाठी जीवनाचा मार्गदर्शक आहेत. 1. रागावर नियंत्रण. विदुर म्हणतात, ज्याच्यात रागावर नियंत्रण नाही तो स्वतःलाच नाही तर आपल्या कुटुंबालाही नाशाकडे नेतो. ही गोष्ट आपण दुर्योधनाच्या आयुष्यात पाहतो. दुर्योधनाच्या अहंकार आणि रागामुळेच कुरुक्षेत्राचं महायुद्ध झालं.
आजच्या काळातही एखाद्या क्षणिक रागामुळे नाती तुटतात, आयुष्य उद्ध्वस्त होतं. विदुर आपल्याला सांगतात, संयम हा सर्वात मोठा गुण आहे. 2. लोभ टाळा. विदुर म्हणतात, लोभ हा सर्व पापांचं मूळ आहे. धृतराष्ट्राला सिंहासन आणि पुत्रप्रेम यांचा लोभ होता, त्यामुळे त्याने अन्याय पाहूनही गप्प बसणं पसंत केलं. त्याचा परिणाम संपूर्ण कुरु वंशाचा विनाश. आपल्याला सांगायचं असेल तर लोभ कधीही समाधान देत नाही. ज्याच्याकडे समाधान आहे तोच खरा श्रीमंत. 3. मित्राची निवड. विदुर म्हणतात, मित्र निवडताना सावध राहा. वाईट मित्र तुमच्या जीवनात संकट आणतो, चांगला मित्र तुमच्या जीवनाला उन्नतीकडे नेतो. कौरवांनी शकुनीला आपला मार्गदर्शक मानलं. त्याच्या कपटी सल्ल्यामुळे त्यांनी पांडवांवर अन्याय केला आणि शेवटी विनाशाला आमंत्रण दिलं. आजही आपल्याला आयुष्यात योग्य लोकांची संगत आवश्यक आहे. चुकीची संगत आपलं भविष्य उद्ध्वस्त करते. 4. सत्य हेच शस्त्र. विदुर म्हणतात, असत्यावर चालणारा मनुष्य थोडा काळ यशस्वी होऊ शकतो, पण शेवटी त्याचा नाश होतो. कौरवांनी फसवणूक, अन्याय आणि कट कारस्थान केलं, पण शेवटी धर्माच्या बाजीने असलेल्या पांडवांनी विजय मिळवला. हा धडा आजच्या प्रत्येक परिस्थितीत लागू होतो. व्यवसाय असो, नातं असो किंवा समाज जीवन असो, सत्याचं शस्त्र नेहमी जिंकतं. 5. राजा आणि प्रजा. विदुरांनी धृतराष्ट्राला स्पष्ट सांगितलं होतं, राजा जर प्रजेला दुःख देतो तर त्याच्या राज्याचा नाश होतो. राजा हा केवळ शक्तीचा वापर करणारा नसून धर्मपालक असावा. राज्याची खरी ताकद प्रजेतल्या समाधानात असते. आजच्या लोकशाहीतही हा धडा तितकाच महत्त्वाचा आहे. 6. संयम आणि क्षमा. विदुर म्हणतात, संयम हेच खरे सामर्थ्य आहे आणि क्षमा ही खरी विजयाची गुरुकिल्ली आहे. भीमाला, अर्जुनाला अनेक प्रसंगात राग आला असता, पण युधिष्ठिराच्या संयमामुळे पांडवांनी मोठ्या संकटातून सुटका केली. आता आपण एक प्रसंग पाहू. धृतराष्ट्राने विदुराला विचारलं, विदुरा, मला सांग, खऱ्या अर्थाने आनंदी माणूस कोण असतो? विदुर उत्तरले, ज्याच्याकडे समाधान आहे, जो सत्य बोलतो, जो धर्माचं पालन करतो, तोच खरा आनंदी आहे. धृतराष्ट्र पुन्हा म्हणाले, राजा कधी टिकतो? विदुर म्हणाले, राजा तोच टिकतो जो न्यायाने राज्य करतो. अन्यायी राजा कितीही बलाढ्य असला तरी त्याचा नाश निश्चित आहे. हे संवाद म्हणजे आजही राजकारण आणि नेतृत्वासाठी मार्गदर्शक आहेत. विदुर नीती केवळ राज्यकारभारापुरती नाही, ती प्रत्येकाच्या जीवनासाठी आहे. कुटुंबात समाधान, क्षमा आणि संयम ठेवला तर कुटुंब सुखी होतं. समाजात सत्य, न्याय आणि धर्माने वागलं तर समाज प्रगत होतो. व्यक्तिगत जीवनात लोभ, राग, मत्सर यांवर नियंत्रण ठेवलं तर मनःशांती मिळते. महाभारत युद्ध सुरू होण्याआधीच कृष्णाने शांतीसंधीचा प्रयत्न केला. तो धृतराष्ट्राच्या दरबारात आला आणि दुर्योधनाला समजावलं. विदुरानेही त्यावेळी धृतराष्ट्राला सांगितलं, तू पांडवांना त्यांचे योग्य हक्काचं राज्य दे, अन्यथा युद्ध होईल आणि तुझ्या वंशाचा विनाश होईल. पण धृतराष्ट्राने पुत्रमोहामुळे त्यांचा सल्ला ऐकला नाही आणि विदुराची भविष्यवाणी खरी ठरली. कुरुक्षेत्राचं युद्ध झालं. विदुरांची काही वचनं आजही लोक आवर्जून सांगतात. संयम हा सर्वात मोठं धन आहे. सत्य बोलणारा कधीही पराजित होत नाही. लोभ हा सर्व पापांचं मूळ आहे. धर्म सोडणारा राजा टिकत नाही. ज्याने स्वतःला जिंकलं त्याने जग जिंकलं. विदुर हे दासीपुत्र होते, पण त्यांचं ज्ञान, त्यांची नीतिमत्ता आणि त्यांचे विचार अमर झाले. त्यांनी आपल्याला शिकवलं, राज्य असो वा आयुष्य, सत्य, धर्म, संयम आणि न्यायांवर चाललात तर कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही. महाभारत युद्ध संपलं, पांडव विजयी झाले, कौरवांचा विनाश झाला, पण विदुर नीती आजही जिवंत आहे. ती आपल्याला रोज शिकवते, लोभ सोडा, रागावर नियंत्रण ठेवा, सत्याचा मार्ग स्वीकारा आणि धर्माला कधीही विसरू नका. अभिमन्यूचा जन्म. चंद्रवंशाचा योद्धा पृथ्वीवर कसा आला? महाभारत एक महान इतिहास, एक अनंत महासागर. यात असंख्य पात्र आहेत. अर्जुन, भीष्म, द्रोण, कर्ण, कृष्ण. पण या महासागरात एक अशी मोती आहे जी तेजाने चमकली आणि एका क्षणात विझली. त्याचं नाव अभिमन्यू. पण तुला ठाऊक आहे का, अभिमन्यू फक्त अर्जुनाचा पुत्र नव्हता. तो होता चंद्रवंशातून पृथ्वीवर आलेला एक दैवी योद्धा. आज आपण जाणून घेऊया अभिमन्यूचा जन्म कसा झाला, त्याची कथा इतकी विलक्षण का आहे आणि का म्हणतात अभिमन्यू जन्मानेच शूर होता, मृत्यूनेही तो पराक्रमानेच गेला. अभिमन्यूच्या जन्माची कथा समजून घ्यायची असेल तर आपल्याला प्रथम पाहावं लागेल चंद्रवंशाची परंपरा. प्राचीन काळी दोन प्रमुख राजवंश होते, सूर्यवंश आणि चंद्रवंश. सूर्यवंशात जन्म झाला श्रीरामाचा
तर चंद्रवंशात जन्म झाला श्रीकृष्णाचा, पांडवांचा आणि पुढे अभिमन्यूचा. चंद्रवंशाची सुरुवात सोम म्हणजेच चंद्रदेवापासून झाली. त्या वंशात ययाती, पुरु, कुरु असे राजे झाले. कुरुच्या वंशातूनच निर्माण झाले हस्तिनापूरचे कौरव आणि पांडव. म्हणूनच अभिमन्यू हा फक्त अर्जुनाचा मुलगा नव्हता, तर चंद्रदेवाच्या वंशाचा तेजस्वी दीप होता. अभिमन्यूच्या जन्मामागची कथा सुरू होते अर्जुन आणि सुभद्रा यांच्या मिलनापासून. सुभद्रा होती श्रीकृष्णाची लाडकी बहीण, द्वारकेची राजकन्या, रूपात अप्रतिम, गुणात अद्वितीय. अर्जुनाने अनेक दिग्विजय केले होते, पण त्याच्या हृदयात एक कोपरा रिकामा होता, जीवनसाथीचा. जेव्हा त्याची भेट सुभद्रेशी झाली तेव्हा दोघांच्याही नजरा एकमेकांना भिडल्या आणि एका क्षणात प्रेमाचा दिवा पेटला. श्रीकृष्णाला माहीत होतं हा विवाह सोपा नाही, कारण बलराम, सुभद्रेचा मोठा भाऊ, तिला दुर्योधनाशी विवाह करावा अशी इच्छा धरून होता. पण कृष्ण हसत म्हणाला, बलरामाला दुर्योधन हवा असेल, पण मला माझा अर्जुनच सुभद्रेला हवा आहे. आणि मग कृष्णाने स्वतः योजना आखली, सुभद्रा हरणाची. एका भव्य रथावर सुभद्रा आणि अर्जुन निघाले. रथ हाकणार होती स्वतः सुभद्राच. हा प्रसंग इतिहासात सुभद्रा हरण म्हणून प्रसिद्ध झाला. अर्जुन सुभद्रेचं लग्न झालं आणि याच पवित्र मिलनातून जन्माला आला अभिमन्यू. पुराणांनुसार अभिमन्यू फक्त अर्जुन सुभद्रेचा पुत्र नव्हता, तो होता चंद्रदेवाचा अंश, दैवी योद्धा. कथेनुसार चंद्रदेवाच्या पुत्रांपैकी एकाने पृथ्वीवर मनुष्यरूप धारण करून जन्म घ्यायचं ठरवलं, कारण त्याला एक महान कार्य पूर्ण करायचं होतं, अधर्माचा नाश आणि धर्माचा विजय. अर्जुन हा स्वतः महायोद्धा, सुभद्रा ही द्वारकेची राजकन्या. या दैवी जोडीतून जन्मलेलं मूल म्हणजेच अभिमन्यू. त्याच्या जन्मावेळी आकाशात विलक्षण तेज पसरलं होतं. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. सर्वांना जाणवलं हा मुलगा काहीतरी असामान्य आहे. लहानपणापासूनच अभिमन्यू वेगळा होता. तो खेळण्यातही युद्धाच्या डावपेचांचा अभ्यास करत असे. धनुष्य, गदा, भाला, तलवार प्रत्येक शस्त्र त्याला सहज हाताळता आलं. श्रीकृष्णाला तो अतिशय लाडका होता. तो म्हणायचा, हा मुलगा माझ्या अर्जुनासारखा पराक्रमी होणार आहे. कथा सांगते की जेव्हा अभिमन्यू अजून आईच्या गर्भात होता तेव्हाच त्याने युद्धाचे तंत्र ऐकले होते. एका रात्री अर्जुन सुभद्रेला चक्रव्यूह फोडण्याचं रहस्य सांगत होता. अर्धी कथा झाल्यावर सुभद्रेला झोप लागली आणि त्यामुळे अभिमन्यूने फक्त चक्रव्यूहात कसे प्रवेश करायचे हेच ऐकलं. बाहेर कसे पडायचे ते त्याला कधीच कळलं नाही. ही गोष्ट पुढे त्याच्या जीवनातील सर्वात मोठी शोकांतिका ठरली. अभिमन्यू जसजसा मोठा झाला तसतसा त्याचा पराक्रम सगळीकडे प्रसिद्ध झाला. त्याच्या सौंदर्यामुळे, शौर्यामुळे आणि गुणांमुळे सगळ्या राजकन्या त्याच्याकडे आकृष्ट होत होत्या. शेवटी त्याचं लग्न झालं उत्तरेशी. उत्तरा होती राजा विराटची कन्या. हा विवाह पांडव आणि विराट राजघराण्याच्या संबंधांना बळकट करणारा ठरला. पण या विवाहामागे अजून एक महत्त्वाची गोष्ट दडली होती. उत्तरेच्या गर्भातून जन्मला परीक्षित, जो पुढे संपूर्ण कुरुवंश वाचवणारा ठरला. कृष्णाला माहीत होतं अभिमन्यू फार काळ पृथ्वीवर राहणार नाही, कारण तो फक्त एक कार्य पूर्ण करण्यासाठीच अवतरला होता. महाभारताच्या युद्धाचा 13वा दिवस, चक्रव्यूह. अर्जुन युद्धभूमीवर नसताना केवळ 16 वर्षांचा अभिमन्यू कौरवांच्या संपूर्ण सैन्याला सामोरा गेला. तो एकटा पण पराक्रमात हजारो सैनिकांवर भारी पडणारा. हा प्रसंग इतका भव्य होता की आजही त्याची आठवण लोकांच्या अंगावर शहारे आणते. आणि हो, हीच ती वेळ होती जेव्हा त्याच्या जन्माचं खरं कारण स्पष्ट झालं. तो फक्त लढायला नव्हे तर शौर्य आणि बलिदानाचं प्रतीक म्हणून जन्माला आला होता. अभिमन्यू फार काळ जगला नाही. त्याचं जीवन एखाद्या उल्केसारखं होतं, क्षणभरासाठी आकाश उजळवून टाकणारं. पण त्या क्षणभंगूर जीवनातही त्याने असा तेजस्वी ठसा उमटवला की त्याचा प्रभाव आजही शाश्वत आहे. त्याच्या बलिदानानेच कुरुक्षेत्राच्या युद्धाला नवा वळण मिळालं. अर्जुनाच्या डोळ्यात रागाची ज्वाला पेटली. पांडवांच्या सेनामध्ये सुडाची ठिणगी पडली आणि त्या एकाच मृत्यूने धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला. पण अभिमन्यूचं खरं अमरत्व फक्त युद्धातल्या बलिदानात नव्हतं, ते होतं त्याच्या वारशात. गर्भात असताना वाचवलेला त्याचा पुत्र परीक्षित. युद्धानंतर जेव्हा हस्तिनापूर राखेत परिवर्तित झालं तेव्हा परीक्षितच पांडव वंशाची ज्योत ठरला. तोच पुढे हस्तिनापूरचा राजा झाला. त्याने पांडवांचा वारसा पुढे नेला
आणि धर्माची पताका उंचावली. म्हणूनच लोक म्हणतात, अभिमन्यू हा फक्त अर्जुनाचा पुत्र नव्हता, तो होता चंद्रवंशाचा तेजस्वी योद्धा. त्याचा जन्मच झाला होता अधर्माचा नाश करण्यासाठी. आणि म्हणूनच जरी त्याचा देह रणांगणावर कोसळला तरी त्याचं जीवन आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहे. अभिमन्यूचा जन्म हा आपल्याला शिकवतो, वय, परिस्थिती किंवा अडचण कधीही शौर्याची अडथळा ठरत नाही. धैर्य, निष्ठा आणि धर्मासाठी लढण्याची तयारी हाच खरा जीवनाचा अर्थ आहे. अभिमन्यू जन्माने दैवी होता, पण त्याचा पराक्रम प्रत्येक माणसाला प्रेरणा देतो. आज हजारो वर्षांनंतरही आपण त्याचं नाव घेतो, कारण तो होता खरा नायक, खरा योद्धा, खरा चंद्रवंशी. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.